गाव कुसाची कहाणी. लेखक संभाजी केशव चौगले. भाग 23. दुष्टकाळ आणि सुईण. 25 डिसेंबर 1967 रोजी महाराष्ट्राला जबरदस्त धक्का बसला होता. तो धक्का भूकंपाचा होता, पण त्या भूकंपाचा किरकोळ पडझडीशिवाय फारसा परिणाम झाला नाही. भूकंप झाल्याची आठवण मात्र कायमची मनात घर करून राहिली. मात्र 1972च्या दुष्काळाचं भीषण चित्र अजूनही लोकांच्या डोळ्यांसमोरून जात नाही. त्या दिवसांच्या आठवणी लोक अजूनही सांगतात. दुष्काळाचे संकेत म्हणून की काय, 1970 पासून पावसाचं प्रमाण अचानक कमी होऊ लागलं होतं. अनियमित पडणाऱ्या पावसामुळं लोकांना त्याचा अंदाज येऊ लागला. 2-3 वर्षांत पावसाचं प्रमाण अतिशय कमी होऊ लागलं होतं. लोकांमध्ये अस्वस्थता वाढली. 1-2 वर्षांत भिकाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ होऊ लागली. चोऱ्या व दरोड्याचे प्रमाण वाढले. लोक एकमेकांची फसवणूक करू लागले. त्यामुळे भांडणतंटे वाढू लागले. 1971च्या पावसाची सुरुवात झाली, पण हा पाऊस जेमतेम 5-6 दिवसच टिकून होता. त्यानंतर 3 आठवडे कोरडेच गेले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात 1-2 सरी आल्या. लोकांना हायसं वाटलं, पण ते मृगजळ होतं. सगळा जुलै कोरडा ठणठणीत गेला. तरीसुद्धा नद्या, विहिरी तग धरून होत्या. पण पुढले दिवस कसे कटायचे हा विचार माणसांच्या मनात येऊ लागला. जेमतेम पाण्यात पिकं बऱ्यापैकी डोलू लागली, पण त्यात जोम नव्हता. नदीतलं पाणी शेतकरी काटकसरीने वापरू लागले. गरज असेल तेव्हाच इंजिन चालू करू लागले. म्हणजे तहान लागली तरच पाणी प्यायचं, हे काटकसरीचं तत्त्व माणसं पाळू लागली. आणि 1972 उजाडला. त्यावेळी माळावरच्या ओलावा तग धरून ठेवणाऱ्या पडीक जमिनी अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्यांच्याकडं चांगल्या दिवसात कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं. 2 वर्षे पाऊस व्यवस्थित नाही हे लक्षात आल्यावर, दुष्काळाची चिन्ह दिसायला लागल्यावर शेतकऱ्यांनी त्या जमिनीच्या नांगरटी केल्या. कारण पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता त्या जमिनीत जास्त असते. हिवाळ्यात त्यामध्ये जोंधळा, हरभरा, वाटाणा, शेतगहू अशी रब्बी बिनपाण्याची पिकं घेण्यास शेतकरी रमू लागले. पुढे थंडीच्या दिवसात त्या बियांना कोंब फुटू लागले. हिवाळ्याच्या अखेरीस पिकांची वाढ होऊ लागली. निदान बिनपाण्याची पिकं तग धरून राहिली याचं समाधान होतं. 2 वर्षांच्या कमी पावसामुळं मे महिन्यातच विहिरी तळ गाठू लागल्या. उन्हाळ्याच्या अखेरीस दुष्काळाचे सावट गडद होऊ लागले. मे महिन्यातच कावळे बाभळीच्या झाडावर घरटी करू लागले. याचा अर्थ यंदा पाऊस पडणारच नाही हे गृहीत होतं. नदीमध्ये पाणी पूर्ण कमी झालं होतं. पंप पाण्यात बुडण्यासाठी लोक इंजिनाच्या जागी नदीत खड्डे मारू लागले. त्यामुळे थोडे तरी पाणी पिकांना मिळू लागले. जून चालू झाला. आकाश निरभ्र दिसू लागलं. कोरडे ढग पळू लागले. जणू ते सांगत होते की आता दुष्काळ येणार. रानातल्या मशागती पूर्णपणे थांबल्या. पाऊसच येणार नाही हे गृहीत धरून शेतकरी उभ्या पिकांना जगवू लागला. भात पेरण्या पूर्णपणे थांबल्या. कुणालाही कुरी शेतात घालून बी पेरावंसं वाटेना. रेडिओवरच्या बातम्यांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं. यंदा पाऊस नाही हे सिद्ध झालं. घरातल्या धान्यांच्या कणग्या रित्या होऊ लागल्या. आता नंतर काय खायचं हा एकमेव प्रश्न सर्वांना भेडसावू लागला. 10 वर्षांत उसानं मिळवलेला पैसा खर्चावा लागणार होता. महागाई वाढत चालली होती. गावात भुरटे चोर सोकावले होते. वाटमाऱ्या होत होत्या. दरोडे पडत होते. लोक एकमेकांच्या जीवावर उठले होते. भले भले शेतकरी रस्त्यावर आले होते. वाटाण्याचं माडगं पिऊन लोक जगू लागले होते. त्यावेळी महाराष्ट्रात सरकारने दुष्काळ जाहीर केला. यशवंतराव चव्हाण केंद्रीय मंत्री होते. त्यांनी सरकारतर्फे अन्नधान्याची मदत पाठवली. पहिल्यांदा चांगले गहू धान्य मिळू लागले. लोकांनी सरकारचे आभार मानले. माणसाला जगण्यापुरतं पोटात अन्न पडू लागलं. हे काही महिने चाललं, पण नंतरच्या काळात अमेरिकेहून धान्याची मदत होऊ लागली.
त्यामध्ये सातू, हायब्रीड, मका, मिलो ज्वारी, लाल जोंधळा मिळू लागला. अमेरिकेत जे धान्य जनावरांना देत होते ते आपल्या माणसांना खायची वेळ आली. त्यामुळं लहान मुलांना हगवण होऊ लागली. मोठ्यांना अन्न पचेना, पण इलाज नव्हता. नदीची इंजिनं पाण्याविना पूर्ण बंद पडली. लोक नदीतील साठलेल्या डोहातले पाणी कावडीने आणू लागले. त्या गढूळ पाण्याने लोक आजारी पडू लागले, पण त्यालाही काही इलाज नव्हता. दुष्काळाच्या संकटाला सामोरं जाताना महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्य दुष्काळग्रस्तांना हाताना काम दिलं. त्यातूनच पुढे रोजगार हमी योजनेची संकल्पना रुजली. महाराष्ट्रानं स्थायी मालमत्ता निर्मितीचे केलेले काम कायम स्मरणात राहण्यासारखे आहे. दुष्काळात मृतसंधारण, सिंचन प्रकल्प, कालवा खोदकाम, विहिरी खोदकाम, रस्ते बांधणी, खडी फोडणे इत्यादी कामे करण्यात आली. राज्यात 1971 ते 1973 या कालावधीत सुमारे 252 कोटी रुपये दुष्काळी कामावर खर्च करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र सरकारचे जनतेतून आभार मानण्यात आले. या दुष्काळाच्या मोठ्या संकटाला तग धरून ठेवण्याची सरकारने काळजी घेतली. वाड्या वस्त्यापर्यंत ही कामं सर्वांना मिळाली आणि कष्टाचं 2 घास जनतेच्या पोटात पडलं. निसर्गालासुद्धा माणसाचं हाल बघवलं नाही म्हणून की काय, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या शिडकाव्यानं रब्बी पिकांच्या पेरण्या झाल्या. मात्र त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर हे 3 महिने जवळजवळ कोरडेच गेले. पण रब्बी पिकं बऱ्यापैकी तग धरून राहिली आणि मरताना तोंडात पाणी पडावं एवढं समाधान सर्वांना मिळालं. 1972च्या दुष्काळानंतर पुढली 1-2 वर्षे लोकांना काटकसरीनं काढावी लागली. अन्नधान्य, पाणी या नैसर्गिक गोष्टींची बचत कशी करायची याचा धडा मिळू लागला. आजसुद्धा 1972चा दुष्काळ त्यावेळच्या लोकांच्या चांगलाच लक्षात राहिला आहे. आई होणं सोपं नाही गं बाई, हे वाक्य आपण बायकांच्या तोंडून नेहमी ऐकतो आणि ते खरंही आहे. अगदी अनंत काळापासून चालत आलेलं मातृत्व आणि ते मातृत्व बाळंतपणाच्या रूपानं व्यवस्थितपणे पार पाडणाऱ्या धाडसी, धीट आणि जबाबदार, सुरळीतपणे पार पाडणाऱ्या बाईला सूईण असे म्हणतात. आपल्या गावाभागामध्ये त्यावेळी बाळंतपणासाठी डॉक्टर नव्हते. जे वैद्यबुवा होते ते फक्त औषधापुरतेच असायचे. पण प्रत्यक्षात बाळंतपण करण्यासाठी प्रत्येक गावभागात, वाड्यावस्त्यांत एखादी तरी बाई सूईण म्हणून बाळंतपणाचं काम करत असे. ती सूईण गरोदर बाईला धीर देणारी, तिची भीती घालवणारी आणि प्रसंगी रागे भरणारी असे. अशाच काही माऊल्या आपल्या गावामध्ये काही वर्षांच्या अंतराने सेवा देण्यास तयार झाल्या. त्यावेळी आपल्या गावामध्ये बाळकाबाई कांबळे, केराबाई परीट आणि पारूबाई कांबळे या तिघींनी गाव आणि गाव परिसरातील प्रत्येक स्त्रीचं बाळंतपण अगदी व्यवस्थितपणे पार पाडलं होतं. रात्री अपरात्री कुठल्याही गरोदरबाईच्या पोटात दुखू लागलं की घरची मंडळी त्या सुईणीकडे जात असत. रात्रीचा निरोप आला तर झोपेतून उठून, दिवसाचा निरोप आला तर हातातलं काम टाकून त्या हजर व्हायच्या. पोटावरून हात फिरवून त्यांचं बाळंतपण व्हायला कितीसा वेळ लागेल हे अचूकपणे सांगायच्या. घरच्या लोकांना थोडा आधार वाटायचा. सुईणींचा हात बाळंतिणीला लागला की त्या घरातली माणसं निर्धास्त असायची. बाळंतपण करत असताना धोक्याचे अनेक प्रसंग निर्माण होत, पण त्याची जबाबदारी त्या सुईणी आपल्यावर घ्यायच्या. एखाद्या बाईच्या पोटातलं बाळ पूर्ण पोसलेलं असायचं, कुणाचं बाळ पायाळू असायचं, कुणाचं बाळ गर्भाशयात फिरलेलं असायचं. या सर्व गोष्टींची जोखीम त्या व्यवस्थित पार पाडायच्या आणि त्या बाईला धीर देत तिचं बाळंतपण व्यवस्थित पार पाडायच्या. बाळाचा जन्म व्यवस्थित झाला की 10-12 दिवस सकाळ संध्याकाळ बाळाला आंघोळ घालायची ही जबाबदारी त्यांचीच असायची. त्यावेळी त्या घरातल्या ज्येष्ठ स्त्रियांना सूचना द्यायच्या. बाळाची आंघोळ म्हणजे मोठी जबाबदारी असायची. नाकातोंडात पाणी जाणार नाही याची जबाबदारी त्या सुईणी घेत असत. बाळाला मांडीवर घेऊन त्याचे पोट, पाठ, टाळू, नितंब गरम पाण्यानं शेकायचे. नाकातली तोंडातली पूर्ण घाण काढायची. तिथून पुढं 2-3 महिने बाळबाळंतीण झोपायची व्यवस्था शांत आणि स्वच्छ खोलीत असायची. 3 महिन्यापर्यंत बाळंतिणीनं घराचा उंबरा ओलांडून बाहेर जायचं नाही अशी चोख सूचना असायची. या सर्व सूचना आणि बाळबाळंतिणीची काळजी करत ह्या सुईणी
तिथून पुढे आठवड्याला चौकशीसाठी यायच्या. घरची मंडळी आनंदानं एखादा चोळीचा खण, वाटलंच तर लुगडं आणि 5-50 रुपये त्यांच्या हातावर ठेवत त्या बाळंत बाळंतींना भरभरून आशीर्वाद द्यायच्या. त्यावेळी हजारो बायकांची बाळंतपणं सुरळीत आणि नैसर्गिक व्हायची. ती कामं त्या फक्त सेवा म्हणून करायच्या. अशिक्षित असूनसुद्धा त्यांच्या हातात अचूक निदान करण्याची कला असायची. त्यांचं सुईणपण टिकून राहण्यासाठी त्यांच्यानंतरच्या काळात एकही स्त्री ती कला शिकली नाही. त्या सुईणींच्या अडाणीपणात व्यवसायाचं गणित मुळीच नसायचं. पैशाची बोचणी नसायची. कोणतेही आडेवेडे नसायचे. होते ते फक्त प्रेम, काळजी आणि जिव्हाळा. 1985पर्यंत साधारण बाळंतपणासाठी सुईणी होत्या. त्यानंतर त्यांची जागा परिचारिकांनी घेतली. दवाखाने सुरू झाले. प्रत्येक गोष्ट पैशात मोजली जाऊ लागली. गरोदर स्त्रीच्या वजनाएवढे पैसे दवाखान्यात जाऊ लागले. भीतीपोटी आणि बाळबाळंतिणीच्या काळजीपोटी पैशाचे व्यवहार बिनधास्तपणे होऊ लागले. हे होऊनसुद्धा त्या स्त्रियांची बाळंतपणं अनैसर्गिक होऊ लागली. त्या स्त्रियाही नाजूक झाल्या आणि त्यासुद्धा कायमच्याच.